नमस्कार मित्रांनो, प्राचीन काळापासून वापरण्यात येणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींमध्ये अश्वगंधाचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. अश्वगंधा ही वनस्पती बऱ्याच रोगांवर गुणकारी असल्यानं तिला आयुर्वेदाचा चमत्कार असं सुद्धा म्हटलं जातं. आपल्या प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथामध्ये अश्वगंधा या वनस्पतीचा उल्लेख आढळतो. अश्वगंधाच्या नियमित सेवनानं आपलं शरीर निरोगी होतं आणि बऱ्याच आजारांपासून आपलं संरक्षण होतं. एकेकाळी फक्त भारतापुरती मर्यादित असणाऱ्या या वनस्पतीचा आता संपूर्ण जगभर प्रसार झालेला आहे, तो तिच्यातील औषधी गुणधर्मामुळे. परदेशात सुद्धा या वनस्पतीवर बरीच संशोधने झाली आहेत आणि या वनस्पतीच्या औषधी गुणधर्माबद्दल संपूर्ण जगाने यावर शिक्कामोर्तब केलेले आहे. अश्वगंधाचे उत्पादन बऱ्याच देशांमध्ये होत असले तरी भारत या सर्व देशांमध्ये अग्रेसर आहे. भारतातील हवामान या वनस्पतीस पोषक आहे. भारतामध्ये राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये अश्वगंधा या वनस्पतीचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते. अश्वगंधा निर्यातीमध्ये भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो. भारतामध्ये निर्माण होणारी अश्वगंधा ही इतर देशांमध्ये निर्माण होणाऱ्या अश्वगंधापेक्षा गुणवत्तेमध्ये कितीतरी सरस आहे. त्यामुळे भारतीय अश्वगंधाला संपूर्ण जगभरातून मोठी मागणी आहे. आपल्यापैकी काही जणांना अश्वगंधा म्हणजे काय हे माहित नसेल तर आपल्यासाठी अश्वगंधा या वनस्पतीची थोडीशी ओळख. अश्वगंधाला इंग्रजीमध्ये इंडियन जिन्सेंग असं संबोधलं जातं. अश्वगंधा हे एक मध्यम आकाराचे झुडूप आहे ज्यावर चेरीच्या आकाराची लाल फळे येतात. अश्वगंधाचे रोपटे सरासरी 1.5 मीटर पर्यंत वाढते. कोरड्या प्रदेशामध्ये जिथे पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे असे वातावरण अश्वगंधासाठी पोषक असते. अश्वगंधा या वनस्पतीचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे या वनस्पतीचे मूळ. याची मुळे वाळवून त्याचे चूर्ण केले जाते आणि ते औषधी म्हणून वापरले जाते. अश्वगंधाच्या मुळांव्यतिरिक्त या वनस्पतीची पाने आणि बियांचा वापर सुद्धा आयुर्वेदामध्ये केला जातो. अश्वगंधाची चव कडवट तुरट असते, त्यामुळे गुणधर्माने अश्वगंधा उष्ण असते. शक्यतो रात्री झोपताना दुधाबरोबर अश्वगंधाचे चूर्ण सेवन केले जाते. अश्वगंधाच्या नियमित वापराने आपल्या शरीरातील मांसपेशी वाढून आपल्यामध्ये अश्वासारखी म्हणजेच घोड्यासारखी ताकद येऊ शकते. जर आपली शरीरयष्टी खूपच दुर्बल आणि कमजोर असेल तर अश्वगंधाचे सेवन आपल्याला नियमित करायला हवे, ज्यामुळे नैसर्गिक पद्धतीने आपले वजन वाढण्यास मदत होते. जिमला जाणाऱ्या लोकांकडून अश्वगंधाचा जास्त वापर केला जातो. त्याशिवाय पुरुषत्व वाढविण्यासाठी सुद्धा अश्वगंधा फायदेशीर आहे, ज्यामुळे आपला स्टॅमिना जबरदस्त पद्धतीने वाढतो. प्रत्येक 100 ग्रॅम अश्वगंधामध्ये किती पोषक तत्व असतात त्याचे विवरण खालील चार्ट मध्ये देण्यात आलेलं आहे. आता जाणून घेऊया अश्वगंधा खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत. मित्रांनो, पिळदार शरीरासाठी बरेच लोक जिम मध्ये वर्कआउट करताना दिसतात. जिममुळे आपल्या शरीराला एक आकर्षक आकार प्राप्त होतो. आपल्या शरीरामध्ये चरबी आणि मांसपेशी असे 2 घटक प्रामुख्याने आढळतात. आपले शरीर पिळदार होण्यासाठी मांसपेशी कारणीभूत ठरतात. नियमित अश्वगंधाचे सेवन केल्याने आपल्या शरीरात नवीन मांसपेशी तयार होऊन त्यांची संख्या वाढते. या वाढलेल्या मांसपेशींना जिमच्या सहाय्याने आपण सहज पिळदार बनवू शकता. बऱ्याच वेळा जिमला जाणाऱ्या लोकांकडून महागड्या प्रोटीन पावडरचा वापर केला जातो. या पावडरमध्ये केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह आढळून येते, जे आपल्या शरीरास नुकसानदायक असते. अशा प्रोटीन पावडरला अश्वगंधा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. अश्वगंधाच्या सेवनाने आपल्या मांसपेशी नैसर्गिक पद्धतीने वाढतात आणि त्याचे कोणतेही साईड इफेक्ट्स आपल्या शरीरावर होत नाहीत. जिम करताना बऱ्याच वेळा आपले स्नायू दुखावले जातात. अश्वगंधाच्या नियमित सेवनाने आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते, त्यामुळे दुखावलेल्या स्नायूंच्या दुरुस्तीसाठी मदत होते आणि आपल्याला लवकर आराम वाटू लागतो. डॅमेज स्नायूंना रिपेअर करण्याबरोबरच आपल्या स्नायूंची शक्ती वाढविण्याचं काम अश्वगंधा करते. जिमला जाणाऱ्या लोकांनी रोज 2 चमचे अश्वगंधाचे सेवन दुधाबरोबर केले पाहिजे. मित्रांनो, बऱ्याच लहान मुलांचे आणि प्रौढांचे वजन हे सरासरीपेक्षा बरेच कमी असते. असे लोक खूपच दुर्बल आणि अशक्त दिसतात. शारीरिक दुर्बलतेमागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे योग्य पोषणाचा अभाव. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे बऱ्याच लोकांच्या शरीराचे योग्य पोषण होत नाही. त्यामुळे वजन
वाढण्यासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या स्नायूंचे प्रमाण वाढत नाही. जर आपले वजन खूपच कमी असेल तर आपण रोज 2 चमचे अश्वगंधा दुधाबरोबर घेतले पाहिजे. नियमित अश्वगंधाच्या सेवनामुळे आपल्या शरीरातील मांसपेशींचे प्रमाण वाढते, त्यामुळे आपले वजन नैसर्गिक पद्धतीने वाढू लागते. यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट अशी की अश्वगंधाच्या सेवनामुळे आपल्या शरीरातील फक्त स्नायू वाढतात, चरबी नाही. त्यामुळे वजन वाढविण्यासाठी अश्वगंधा हा एक सुरक्षित पर्याय मानला जातो. बदलत्या जीवनशैलीमुळे आणि रोजच्या आयुष्यातील ताणतणावांमुळे बऱ्याच पुरुषांचे पुरुषत्व कमी होऊ लागले आहे. पुरुषत्व वाढविण्यासाठी अश्वगंधा एक रामबाण औषधी आहे. नियमितपणे अश्वगंधा खाल्ल्याने पुरुषांमध्ये शुक्रजंतूंची संख्या वाढते आणि त्यांची गुणवत्ता देखील सुधारते. त्यामुळे आपण एका निरोगी बालकाला जन्म देण्यास सक्षम होता. सततच्या हस्तमैथुनामुळे किंवा वयोमानानुसार पुरुषांच्या लिंगांच्या नसा कमजोर होऊ लागतात आणि लिंगामध्ये शिथिलता जाणवते. अश्वगंधाच्या नियमित सेवनाने कमजोर पडलेल्या नसा दुरुस्त होऊन त्यामध्ये नवीन ऊर्जेचा संचार होतो. त्यामुळे लिंगाची ताठरता वाढवून आपण समागमाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोनची संख्या वाढविण्यासाठी देखील अश्वगंधा महत्वाची भूमिका बजावते. संभोगाच्या वेळी स्टॅमिना वाढविण्यासाठी मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारची औषधे उपलब्ध आहेत, पण या औषधांचे भयंकर साईड इफेक्ट सुद्धा आहेत. संभोगाच्या वेळी जर आपल्याला आपल्या स्टॅमिनामध्ये कमीपणा वाटत असेल तर आपण रोज रात्री झोपताना 2 चमचे अश्वगंधा 1 ग्लास दुधाबरोबर जरूर सेवन करावे. त्यामुळे आपला स्टॅमिना जबरदस्त पद्धतीने वाढण्यास मदत होते आणि कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाहीत. अश्वगंधामध्ये असणाऱ्या याच गुणामुळे ती जगभर लोकप्रिय आहे. आजच्या धावपळीच्या जगामध्ये जवळपास प्रत्येक व्यक्ती ताण, तणाव आणि डिप्रेशनमुळे त्रस्त आहे. डिप्रेशनसाठी वापरल्या जाणाऱ्या ॲलोपॅथी औषधाचे शरीरावर कालांतराने गंभीर परिणाम होतात. नियमित अश्वगंधा सेवनाने डिप्रेशन पासून आपल्याला मुक्ती मिळू शकते. डिप्रेशनसाठी कारणीभूत असणाऱ्या हार्मोन्सच्या संतुलनाचं काम अश्वगंधा करते. त्यामुळे आपण तणावमुक्त जीवनाचा आनंद घेऊ शकता. आपल्या हृदयाचे ठोके जर अनियंत्रित असतील तर आपल्याला घाबरल्यासारखे वाटते किंवा छातीत धस्स होते. अश्वगंधाच्या नियमित सेवनाने आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारते. त्यामुळे या समस्यांपासून आपल्याला आराम मिळतो. अश्वगंधाच्या नियमित सेवनाने झोप सुद्धा चांगली येते. त्यामुळे आपला मेंदू प्रफुल्लित राहतो. बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांची स्मरणशक्ती दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. यामागे बरीच कारणे असली तरी यातील एक महत्वाचे कारण म्हणजे आपल्या मेंदूला मिळणारे अपुरे पोषण. आपल्या मेंदूला जर व्यवस्थित पोषण मिळाले नाही तर मेंदूची क्षमता कमी होऊ लागते, ज्याचा परिणाम आपल्या एकाग्रतेवर आणि स्मरणशक्तीवर होतो. वयाची 60 पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये तर ही समस्या खूप जास्त पाहायला मिळते. नियमित अश्वगंधाचे सेवन केल्याने आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते. या ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा आपल्या मेंदूला झाल्याने आपल्या मेंदूची कार्यपद्धती वाढते. परिणामी आपली स्मरणशक्ती सुद्धा वाढते आणि आपण बऱ्याच गोष्टी दीर्घकाळ लक्षात ठेवू शकता. अश्वगंधाच्या नियमित सेवनाबरोबर जर आपण ध्यान किंवा त्राटक केले तर आपली एकाग्रता आणि स्मरणशक्ती कितीतरी पटींनी वाढते. हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित असणे महत्वाचे असते. आपल्या शरीरातील वाढत्या कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणाबरोबरच आपले हृदय सुद्धा कमजोर होऊ लागते. हे कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये साठून हृदयाला रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आपल्याला हृदयविकार होण्याची शक्यता असते. अश्वगंधाच्या नियमित सेवनाने आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. परिणामी आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारू लागते. आपल्या हृदयाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यांचा घनिष्ठ संबंध आहे. वाढत्या रक्तदाबामुळे आपल्या रक्तवाहिन्यातील अंतर्गत घर्षण वाढते. त्यामुळे रक्तवाहिन्या कमजोर होऊ लागतात. अश्वगंधाच्या नियमित सेवनाने आपला उच्च रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते, ज्यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारू लागते. अश्वगंधाच्या नियमित सेवनाने आपल्या शरीरातील पेशींची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे डॅमेज पेशी सुद्धा दुरुस्त केल्या जातात. जेव्हा आपल्या शरीरातील पेशींची संख्या अनियंत्रित पद्धतीने वाढते त्यावेळी आपल्याला कॅन्सर हा रोग होतो. अश्वगंधामुळे कॅन्सरच्या पेशींना
वाढण्यास प्रतिबंध केला जातो. त्यामुळे कॅन्सर या आजारापासून काही प्रमाणात आपले संरक्षण होऊ शकते. आपल्या शरीरातील विषारी पदार्थांना बाहेर काढून टाकण्याचं काम सुद्धा अश्वगंधामार्फत केलं जातं, ज्यामुळे आपले शरीर निरोगी आणि ताजेतवाने राहते. अश्वगंधाच्या नियमित सेवनामुळे आपल्या शरीरातील चैतन्य सुद्धा वाढते. एका सर्वेक्षणानुसार असं दिसून आलंय की नियमित अश्वगंधा खाणाऱ्या लोकांमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे कॅन्सर या भयानक आजारापासून दूर राहण्यासाठी अश्वगंधाचे सेवन करणे गरजेचे आहे. पूर्वीच्या काळी लोक बौद्धिक मेहनतीपेक्षा शारीरिक मेहनत जास्त करत होते. त्यामुळे शरीराचा योग्य व्यायाम होऊन अशा लोकांना झोप सुद्धा चांगली येत होती. निरोगी आरोग्याचे रहस्य हे शांत झोपेमध्ये दडलेले आहे. कालांतराने लोकांची शारीरिक मेहनत कमी होत गेली आणि त्याची जागा बौद्धिक मेहनतीने घेतली. बौद्धिक मेहनतीबरोबरच ताण, तणाव, डिप्रेशन, नैराश्य इत्यादी गोष्टींचा सुद्धा जन्म झाला आणि त्यामुळे एक समस्या उद्भवली, ती म्हणजे निद्रानाशाची. बऱ्याच लोकांना आता झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात. सतत गोळ्या घेतल्याने आपल्या किडनीवर आणि परिणामी आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होतो. अश्वगंधाचे नियमित सेवन केल्याने आपण या परिस्थितीवर मात करू शकता. अश्वगंधामध्ये आढळणाऱ्या घटक तत्वांमुळे आपल्या शरीरातील हार्मोन्सचे बिघडलेले संतुलन पुन्हा प्रस्थापित होण्यास मदत होते, ज्यामुळे आपल्याला झोप सुद्धा चांगली लागते. रोज रात्री 2 चमचे अश्वगंधा दुधाबरोबर घेतल्याने आपल्याला शांत झोप लागते. त्यामुळे सकाळी उठल्यावर आपल्याला ताजेतवाने वाटू लागते. मित्रांनो, थायरॉइड ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. या ग्रंथीमधून थायरॉइड हार्मोन स्त्रवत असते. थायरॉइड हार्मोनमुळे आपल्या शरीरातील मेटाबॉलिझमच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवले जाते. मेटाबॉलिझम म्हणजे शरीराची अशी एक प्रणाली ज्याद्वारे आपल्या शरीरातील ऊर्जेचे नियंत्रण केले जाते. शरीरातील कोणत्या अवयवाला किती ऊर्जेची गरज आहे आणि त्या अवयवाला किती ऊर्जेचा पुरवठा करायचा या गोष्टींचे नियंत्रण मेटाबॉलिझम प्रणालीमध्ये केले जाते. थायरॉइड ग्रंथीमध्ये विकार उत्पन्न झाल्यास त्यातून स्त्रवणाऱ्या हार्मोन्सच्या प्रमाणावर सुद्धा परिणाम होतो. थायरॉइड हार्मोन्सच्या असंतुलनामुळे बरेच विकार उत्पन्न होतात. नियमित अश्वगंधाचे सेवन केल्याने थायरॉइड ग्रंथीचे आरोग्य राखण्यास मदत होते, ज्यामुळे या ग्रंथीमधून योग्य प्रमाणात थायरॉइड हार्मोन उत्पन्न केले जाते आणि थायरॉइडच्या असंतुलनामुळे होणाऱ्या आजारांपासून आपले संरक्षण होते. मित्रांनो, ज्या गोष्टी आपल्या जिभेसाठी कडू असतात त्या गोष्टी आपल्या शरीरासाठी गोड असतात आणि ज्या गोष्टी आपल्या जिभेसाठी गोड असतात त्या आपल्या शरीरासाठी कडू असतात. म्हणजेच कडू पदार्थांचे सेवन केल्यामुळे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. या उलट गोड पदार्थांचे सेवन केल्याने आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, जे आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. अश्वगंधाच्या कडवट चवीमुळे आणि यामध्ये आढळणाऱ्या घटक तत्वांमुळे आपल्या रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी अश्वगंधा हे एक वरदानच आहे. आपल्याला जर टाईप 2 डायबिटीस असेल तर जांभळाच्या बियांबरोबर अश्वगंधा चूर्ण घेतल्याने या प्रकारच्या डायबिटीसवर काही प्रमाणात मात करता येऊ शकते. ज्या लोकांना डायबिटीसची नुकतीच सुरुवात झालेली असेल अशा लोकांनी तर आवर्जून अश्वगंधाचे सेवन नियमितपणे केले पाहिजे. आता जाणून घेऊया अश्वगंधा खाण्याचे कोणकोणते तोटे आहेत. अति प्रमाणात अश्वगंधाच्या सेवनामुळे आपल्या पचन संस्थेवर वाईट परिणाम होऊन आपले पोट बिघडण्याची शक्यता असते. अश्वगंधामध्ये असणारे काही घटक हे पचायला जड असतात. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त अश्वगंधाच्या सेवनामुळे आपल्याला जुलाब सुद्धा होऊ शकतात. अश्वगंधा ही गुणधर्माने उष्ण असल्यामुळे अतिसेवनाने आपल्या शरीरातील उष्णता वाढण्याची शक्यता असते. शरीरातील उष्णता वाढल्यामुळे शरीर थंड ठेवण्यासाठी शरीरातून बाहेर पडणाऱ्या घामाचे प्रमाण सुद्धा वाढते. या अतिरिक्त घामामुळे आपल्या शरीरातून दुर्गंधी येण्याचा धोका निर्माण होतो. अश्वगंधाच्या उष्ण गुणधर्मामुळे आणि यातील काही जड घटकांमुळे आपल्या जठरातून स्त्रवणाऱ्या हायड्रोक्लोरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे आपल्याला अपचन आणि ऍसिडिटी होऊ शकते. अपचनाचे रूपांतर गॅस मध्ये होते. त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी योग्य प्रमाणातच अश्वगंधाचे सेवन केले पाहिजे. अश्वगंधाच्या अतिवापरामुळे आपल्याला मळमळ आणि उलटी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे अश्वगंधाचा वापर प्रमाणातच करायला हवा. अश्वगंधामुळे आपल्या शरीरातील मांसपेशींच्या संख्या वाढते. परिणामी आपल्या
आपले वजन सुद्धा वाढते. जर आपले वजन अगोदरपासूनच खूप जास्त असेल आणि आपण व्यायाम सुद्धा करत नसाल तर आपल्याला अश्वगंधा योग्य प्रमाणातच सेवन करायला हवे. आता जाणून घेऊया अश्वगंधाबद्दल नेहमी विचारले जाणारे काही प्रश्न. यातील पहिला प्रश्न आहे, अश्वगंधा कोणी खाऊ नये? मित्रांनो, गरोदर स्त्रियांनी अश्वगंधा न खाण्याचा सल्ला दिला जातो. अश्वगंधामुळे आपल्या शरीरातील उष्णता वाढून त्याचा परिणाम आपल्या होणाऱ्या बाळावर होऊ शकतो. जर आपल्याला अश्वगंधातील एखाद्या घटक तत्वाची ॲलर्जी असेल तरी सुद्धा आपल्याला अश्वगंधा न खाण्याचा सल्ला दिला जातो. पुढचा प्रश्न आहे, अश्वगंधाचे सेवन कसे केले जाते? बहुतांशी अश्वगंधाचे सेवन हे चूर्णाच्या स्वरूपात केले जाते. 2 चमचे अश्वगंधा चूर्ण 1 ग्लास दुधाबरोबर सेवन करावे. आपण सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा अश्वगंधाचे सेवन करू शकता. पुढचा प्रश्न आहे, एका दिवसात किती अश्वगंधा घेणे योग्य आहे? अश्वगंधा हा उष्ण गुणधर्माचा पदार्थ असल्यामुळे एका दिवसात 2 चमच्यांपेक्षा जास्त अश्वगंधा घेऊ नये, कारण त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता वाढण्याची शक्यता असते. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये देण्यात आलेला कोणताही उपाय करण्याआधी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा द्या. धन्यवाद.